श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1218. प्रभू रामचंद्र आणि भुशुंडींचा हा अत्यंत गहन संवाद आपण गुरुकृपेने थोड्याशा विस्ताराच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सज्जनो, उत्तरकांड याचा थोडक्यात अर्थ आहे की जीवनातल्या समस्त प्रश्नांची उत्तरं ज्यामध्ये सामावली आहेत, असा हा सोपान आहे. जसं आपण परीक्षेची तयारी करत असताना एखादं अवघड गणित, त्यासाठी आपण विशेष परिश्रम घेतो, विशेष त्यासाठी अभ्यास करतो, त्याप्रमाणे उत्तरकांड हा देखील विशेष अभ्यासाचा सोपान आहे. जसे सर्व ग्रंथच हे केवळ पारायणाचे ग्रंथ नाहीत. आता बघा, नवान पारायण आपण अनेक लोक करत आहोत आणि ते करायला देखील पाहिजे, अतिशय उत्तम आहे. परंतु केवळ या 2 नवरात्रींच्या पुरतच नवान पारायण करून आपण रामचरित मानसला गुंडाळून ठेवू नये. दररोज किमान एखादा दोहा तरी वाचावा, त्याच्यावरती चिंतन करावं, मनन करावं. शांतपणे श्री महाराजांना विचारून त्यामध्ये असलेल्या गुह्यतेत प्रवेश करण्याची त्यांना विनवणी करावी. कारण हा सगळा प्रेमरस आहे. त्याचं अवगहन करण्यासाठी आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक शांतपणे याच्या उपायांमध्ये उतरावं लागतं. बरं, हे एकदा केल्याने पूर्ण होईल का? नाही. तुम्ही कितीही वेळेला या, तुम्हाला प्रत्येक वेळेला या रामचरित मानसच्या चौपाया नाविन्यच प्रदान करतात आणि हे सर्वच ग्रंथांच्यासाठी लागू पडतं. बरं, समर्थांचा दासबोध काय, माऊलीची ज्ञानेश्वरी काय, नाथांचं भागवत काय, अहो साधे मनाचे श्लोक घ्या, हरिपाठ घ्या. जेवढं आपण चिंतन करू, नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख, तशी आपल्या मनाची अवस्था ते करून टाकत असतात. त्यामुळेच आपण कुठल्याही प्रकारचा पूर्वनियोजित विचार न करता जेव्हा एखादं परमार्थाला अत्यंत महत्वाचं सूत्र या चौपायांमध्ये आपल्याला सापडतं, त्या क्षणी आपण त्याचा विशेष चिंतनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो. काल प्रभू रामचंद्रांनी आपल्याला एक महत्वाचं सूत्र सांगितलं की या समस्त ब्रह्मांडामध्ये जे हे सर्व जीव भगवत कृपेने निर्माण झालेले आहेत, त्यामध्ये मानव हा भगवंताला विशेष प्रिय आहे. कारण ही मनुष्य योनीच अशी आहे जिथं जीव स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो, त्याला स्वतःचं परम कल्याण साधता येऊ शकतं. अशा मनुष्य योनीमध्ये जन्माला येणं हे अनंत जन्मांची पुण्याई फळल्याचं लक्षण आहे. परंतु भगवंत लगेच आपल्याला सावधान करतो की केवळ मनुष्य योनीमध्ये आलो म्हणून आपलं सर्व कार्य पूर्ण झालं असं नाही. आता तर फार मोठा प्रवास आहे. मनुष्य योनीमध्ये येऊन आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीची वृत्ती निर्माण करणारा द्विज ज्याच्या अंतरंगामध्ये उपजला, तो मनुष्य योनीमध्ये येऊनही खऱ्या अर्थाने कृतार्थतेच्या मार्गावरती चालू लागला. द्विज याचा अर्थ जो 2 वेळेला जन्म पावतो, जो आपल्या स्वरूप साक्षात्काराच्या आधाराने याच मनुष्य जन्मात पुन्हा एकदा स्वतःच्या स्वरूपाच्या आधाराने जन्म पावतो. असा जन्म प्राप्त करण्यासाठी द्विजमह श्रुतीधारी प्रभू रामचंद्र भुशुंडींना म्हणतायत की त्यासाठी साधना करायला हवी, उपासना करायला हवी. कुठली साधना करावी? जी या वेदांनी सांगितलेली आहे, त्या वेदांचं पठण, त्या वेदांचं श्रवण. आणि त्यासाठी मी वेदाचा तुम्हाला व्यापक अर्थ सांगितला की संतांनी जे ग्रंथ तुम्हाला आणून दिलेले आहेत,
सद्गुरूंनी जे साधन तुम्हाला आणून दिलेलं आहे ते सगळं वेदांवरती आधारित आहे. आज प्राकृतामधून तुम्हाला वेद समजून घेण्याचा सुलभ मार्ग आहे संतांचे ग्रंथ. त्यामुळे द्विज आहे, श्रुतीधारी देखील आहे. वेद कंठस्थ करू इच्छितोय, त्याचा अभ्यास करू इच्छितोय. हा टप्पा पूर्ण झाला की भगवंत म्हणतो की इथपर्यंत आलाय म्हणजे योग्य रस्त्यावर आहात, परंतु अजूनही माझं प्रिय असं स्थान प्राप्त करण्यासाठी बरंच अंतर आहे बाळांनो. मग काय करायला हवं? तर श्रुती अभ्यास करत असताना त्याही पेक्षा महत्वाचं आहे तीन महु निगम धर्म अनुसारी, त्या श्रुतींप्रमाणे आचरण नित्य करत राहणं. असा जीव मला या तिघांमध्ये देखील विशेष प्रिय होतो. भगवंताला आपलं आचरण शुद्धता ही विशेष प्रिय आहे. त्यामुळे द्विज वृत्ती असणं, श्रुतीधारी प्रयत्न असणं आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे भगवंताला प्रिय होण्याचा मार्ग भगवंत आपल्याला सांगतोय. चौथा टप्पा आहे तीन मह प्रिय विरक्त पुनित्या ज्ञानी. तुम्ही वेदोक्त धर्मांप्रमाणे आचरण करत आहात तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये विरक्तीचं स्टेशन यायलाच पाहिजे. जसं एखादी रेल्वे एखाद्या स्टेशनवरून निघाली आणि कुठलंही जंक्शन वाटेत नाही, कुठलाही फाटामध्ये नाहीये, थेट रेल्वे लाईन पुढच्या स्टेशनवर जशी जाते त्यासाठी वेगळा मार्ग शोधावा लागत नाही. त्याप्रमाणे ज्याचं जीवन हे उपासनेवरती आधारित आहे, ज्याचं जीवन हे नित्य वेद धर्मानुसार आचरण करणार आहे, त्याला निश्चित पुढचं स्टेशन लागतं आणि ते म्हणजे आहे विरक्तीचं. विरक्ती जीवनामध्ये ही स्वाभाविकपणे अनुभवाला येते. भगवंत म्हणतो तुम्ही योग्य मार्गावर आहात, मला प्रिय होण्याचा हाच तो मार्ग आहे. एकदा का या समस्त विषयांच्या विषयी विरक्ती आली की स्वाभाविक स्वरूप ज्ञानाचं शीतलता आपण अनुभवू लागतो. आपण आपल्या स्वतःच्या आतमध्येच रमू लागतो आणि समस्त ज्ञानाचं भांडार आतमध्ये आहे सज्जनो. असं हे ज्ञान स्वरूपी निमग्न होण्याच्या दिशेने वळलं की विरक्तीच्या पश्चात जे ज्ञानी तत्व जीवाला प्राप्त होतं भगवंताला ते विशेष प्रिय आहे. आणि अशा ज्ञानीने जेव्हा या समस्त तत्वांना तद्रूपतेने जाणलं तेव्हा तो विज्ञानी होतो. भगवंत म्हणतो ज्ञानीपेक्षाही मला विज्ञानी प्रिय आहे. आपल्याला वाटेल की कदाचित आपण विज्ञानी झालो म्हणजे परिपूर्ण झालो, कारण आता वेगळं जाणायचं काही राहिलंच नाही. जे जाणायचंय त्यालाच आपण तद्रूप होऊन गेलेलो असताना भगवंताचं प्रियत्व हे स्वाभाविकच आहे. परंतु भगवंत म्हणतो ठीक आहे, परंतु या सगळ्यांच्या पलीकडे प्रिय आहे तो म्हणजे मला माझा दास. तीन ते पुनी मोही प्रिय निज दासा. मला माझा दास हा अत्यंत प्रिय आहे. इथपर्यंतचा कथा विभाग आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितला. चौपायांचं गायन आपण काल आधीच केलेलं आहे आणि त्यामुळं आज माझ्या अंतरंगामध्ये एकच प्रवाह सतत वाहतोय की भगवंताला प्रिय असलेला हा दास म्हणजे नेमका कोण? भगवंताचं दास होणं, सद्गुरूचं दास होणं म्हणजे नेमकं कुठली स्थिती प्राप्त करणं? सज्जनो, सर्वप्रथम दास हा शब्द जरी आपल्याला कदाचित नित्य परवलीचा वाटला, कारण की अनेक लोक कुठल्या तरी महात्म्याचे दास अशा रूपाने आपल्या स्वतःचं एक टोपण नाव लावत असतात. ते ठीक आहे, योग्य आहे, त्यातून त्यांना आपल्या या सद्गुरूचं नित्य स्मरण राहतं. परंतु दास शब्द जितकं टोपण नाव म्हणून लावणं सोपं आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने दास हे तत्व जगणं अवघड आहे सज्जनो. दास होणं याचा अर्थ
जे या आधीच्या अलीकडच्या पायऱ्या भगवंताने सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या अभ्यासून, त्याप्रमाणे आचरण करून आणि तत्पश्चात त्या पचवून शांत होणं, हे दासाचं असलेलं स्थान आहे. म्हणजे किती विरळ आहे दास होणं. मनुष्य जन्मात येणं, द्विज होणं, श्रुतीधारी होणं, निगम धर्म अनुसारी होणं, त्यामध्ये विरक्ती येणं, ज्ञान प्राप्त करणं, त्या ज्ञानाचं विज्ञान होणं, अशा सर्व पायऱ्या चढत चढत जाऊन शेवटी त्याची परमोच्च अवस्था आहे शरणागतीमधून येणारी, ती म्हणजे दास. त्यामुळे दास हा शब्द आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा उच्चारू तेव्हा लक्षात घ्या की भगवंताला अभिप्रेत असलेल्या दासाची पारमार्थिक अवस्था, त्याचा पारमार्थिक अधिकार काय विलक्षण असतो. दुसरी गोष्ट, दास होणं म्हणजे नेमकं काय होणं. विज्ञान अवस्थेपर्यंत तर सर्व गोष्टींच्या व्याख्या आपल्याला करता येतात, जाणता येतात. दास व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं. फार मोठा गहन प्रश्न आहे सज्जनो. भगवंतच आपल्याला त्याचं उत्तर द्यायला लागतो. तिन ते पुनि मोही प्रिय निज दासा. मला माझा दास हा अत्यंत प्रिय आहे. माझ्या दासाचं एक एक लक्षण तुला सांगतो, ऐक. जेही गती मोरी न दुसरी आसा. ज्याला केवळ आणि केवळ माझाच आश्रय आहे, ज्याला दुसरी कोणतीही आशा नाही, असा माझा सेवक. मी तुला पुन्हा पुन्हा सत्य सांगतो, पुन्हा पुन्हा माझा स्वतःचा सिद्धांत सांगतो की असा माझा सेवक मला प्राणासारखा प्रिय आहे. सज्जनो, भगवंताच्या दास्यत्वाचा सर्वोत्तम आविष्कार, सर्वांसाठी आदर्श आहे आपला हनुमंत. ज्या हनुमंताला भगवंताच्या शिवाय दुसरा कुठलाही आश्रय नाही, स्थान नाही, त्या हनुमंताच्याच आधाराने या समस्त सद्गुरु तत्वांनी आपलं जीवन आचरून दाखवलं. त्यांच्या जीवनामध्ये देखील केवळ आणि केवळ एक रामाचा आश्रय, याच्या पलीकडं त्यांनी कुठलीही आशा ठेवली नाही. एक असतो पिपलिका मार्ग आणि एक आहे विहंगम मार्ग. म्हटलं तर दास ही संज्ञा पायऱ्या पायऱ्यांनी गेलं तर द्विज होणं, श्रुतीधारी होणं, हे मी तुम्हाला सांगितलंच. हा पिपलिका मार्ग आहे, जिथं तुम्हाला एक एक टप्पा करत करत जाऊन अंतिम टप्प्यावरती शरणागतीचा मार्ग आहे. आणि दुसरा एक विहंगम मार्ग आहे, आकाशातून उडणाऱ्या पक्षासारखा. आणि तो मार्ग गोस्वामीजीसारख्या संतांनी साधला. जेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना 2 शब्द ऐकवले की या हाडामासाच्या देहावर प्रेम करण्यापेक्षा तुम्ही रामावरती जर प्रेम केलं तर तुमचा बेडा पार होईल, तुम्ही उद्धरून जाल. हे ऐकताच गोस्वामीजींच्या जीवनामध्ये या विहंगम पक्षाचा मार्ग आला आणि त्यांनी आपल्या सर्वस्वाला त्यागून भगवंताच्या दिशेने झेप घेतलेली आहे. आणि ते थेट आपल्या सर्व आशा सोडून भगवंताच्या चरणी जाऊन स्थिरावलेले आहेत. ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर यांची देखील तशीच अवस्था आहे सज्जनो. एकदा का त्या सद्गुरूचे चरण त्यांनी पकडले, एकदा का त्यांना आपल्या सद्गुरूचं हे दिव्यत्व हृदयाला भावलं, त्या सरशी त्यांनी जगाची आशा सोडली. कुठल्याही प्रकारचा दुसरा आश्रय न ठेवता त्यांनी आपल्या सर्वस्वाला गुरुच्या चरणी अर्पित करून टाकलं. म्हणून तर आपण म्हणतो ना की ब्रह्मानंद आनंद सागर तुमचे चरणी झाले स्थिर, त्यांचे चरणीचा किंकर दर्शन प्रार्थित असे. त्यांच्या चरणांचा मी किंकर. जे ब्रह्मानंद आनंद सागर आपल्या चरणाशी स्थिरावलेले आहेत,
ज्यांना आपले चरण सोडून दुसरा कुठलाही इतर आधार नाही. हा विहंगम पक्षाचा मार्ग आहे. परंतु जरी तुम्ही विहंगम पक्षाच्या मार्गाने आला आणि तुम्ही संपूर्णपणे आपल्या गुरुच्या चरणी नतमस्तक झाला, आपल्या अंतरंगामधल्या समस्त असलेल्या आशांना त्याच्या चरणी सोपवलं, की तुम्हाला गुरुराया पिपलिका मार्गाने येणाऱ्या या समस्त तत्वांच्या आधाराने परिपूर्ण करून टाकतो. त्यासाठी तुम्हाला वेगळा कोर्स परत करावा लागत नाही की विज्ञान काय आहे, ज्ञान काय आहे, वैराग्य काय आहे, वेदांप्रमाणे आचरण काय आहे, वेद काय आहेत, मी कोण आहे. या समस्त प्रश्नांचं उत्तर आहे शरणागती. बस त्या भगवंताचं होऊन जाणं, तो सोडून दुसरी कुठलीच आशा आपल्या जीवनात न ठेवणं हे दास्यत्वाचं प्रमुख लक्षण आहे. बघा, समर्थांनी सत्शिष्य लक्षणं आपल्याला 5व्या दशकामध्ये सांगितली. जसं आपण एखाद्या नोकरीसाठी पेपरमध्ये जाहिरात देतो की अमुक अमुक पोस्ट भरायची आहे, मग त्यासाठी आपण किमान अर्हता लिहितो की शिक्षण एवढं पाहिजे, अनुभव एवढा पाहिजे, या गोष्टीमध्ये त्याला प्रोफिशियन्सी पाहिजे. त्याप्रमाणे समर्थांनी देखील सत्शिष्य होण्यासाठी नेमकी कुठली कुठली लक्षणं पाहिजेत याची एक खूप मोठी यादी त्या सत्शिष्य लक्षणाच्या समासात आपल्याला दिलेली आहे. या सगळ्या आपण अटी पूर्ण करायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की अरे बापरे, सत्शिष्य होणे तर फार अवघड आहे. परंतु त्यामध्ये कनवाळू समर्थ आम्हाला एक पुन्हा विहंगम पक्षाचा मार्ग देतात की ठीक आहे, तुम्हाला सगळ्या पात्रता निकष पार करता येणार नाही, परंतु एक पात्रता निकष जर तुम्ही पार केला तर तुम्हाला या इतर सर्व गोष्टींचे विकल्प हे अनिवार्य राहणार नाहीत. कुठला आहे मुख्य सत्शिष्याची पात्रता, मुख्य सत्शिष्याचे लक्षण? सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, या नाव सत्शिष्य. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, तो सांगतोय ना मग बरोबरच आहे, तो जे करतोय ना ते योग्यच आहे. मला आता वेगळं काय कळतंय? जसं एखाद्या गुलामाला एखाद्याने विकत घेतलं की त्या गुलामाला स्वतःची इच्छा राहत नाही, परंतु हे गुलामगिरी हे बंधन आहे. दास्यत्व हा मोक्ष आहे, दास्यत्व हे स्वातंत्र्य आहे. सर्व बाजूनी आपल्याला मोकळं केलेलं असतानाही आपण गुरुचरणांपासून लांब जाऊ शकत नाही. हीच या दास्यत्वाची खरी मौज आहे. त्यामुळे सज्जनो, दास होण्यासाठी, कारण दास्यत्व हे भगवंताला विशेष प्रिय आहे. जेव्हा भगवंत सांगतो की तिनं ते पुनी मोहीन प्रिय निज दासा, मला सगळ्यात प्रिय माझा दास आहे, आणि ते जर आपण होऊ शकलो या जीवनात तर वेगळं काही साधायचं राहतच नाही. तिथं त्याला साधनेचे कष्ट देखील नाही आहेत. गोस्वामीजींनी भुशुंडीला जे हे सगळी वरदान रामाकडून मिळवून दिलेली आहेत, ती शब्द जे त्यांनी सांगितलेले आहेत, त्यामध्ये एक फार महत्वाचं वरदान आहे, मम प्रसाद नाही साधन खेदा. रामराया म्हणतो की तुला कधीही साधनेचे कष्ट होणार नाहीत. मम प्रसाद नाही साधन खेदा. आपण रामपाठाच्या आधाराने श्री महाराजांची ही पार्श्वभूमी बघितलीच की किती लोक किती पद्धतीने तप करतात रामाची प्राप्ती होण्यासाठी, परंतु रामरायाने कृपा केली की त्याला मात्र हे सर्व काही करत असताना साधनेचे कष्ट होत नाही. श्री महाराज देखील आपल्याला हेच सांगतात की माझ्या माणसाने साधनेचे कष्ट करू नयेत. मला आठवतं पूज्य आमच्या बापू काकांच्या बरोबर एकदा रेल्वेने आम्ही येत होतो आणि बापू काकांना असा सहज काहीतरी पारमार्थिक चर्चा चालू असताना त्यांनी सांगितलं
की साधने सहज आहे, साधनेसाठी वेगळी वेळ, वेगळे कष्ट, हे देखील आपलं अज्ञानच आहे. कारण की एखादा चेंडू जर आपण हातातून सोडला तर तो खालीच जातो. जसं चेंडू खाली पडणं हे स्वाभाविक आहे, त्याप्रमाणे साधन होणं हे देखील आपलं स्वाभाविक झालं पाहिजे. त्याला वेगळे प्रयत्न, वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही. मोठा बोध आहे सज्जनो. ही साधनेची स्वाभाविकता जेव्हा आपण गुरुच्या चरणी अनन्य भावाने शरण जातो त्याच वेळेला आम्हाला प्राप्त होते. शरण जाणं म्हणजे आपला मीपणा सोडून देणं. मी कोणीतरी आहे या भूमिकेला तिलांजली देणं. मग जर मीच तिथं वेगळा नाही तर साधन करणारा वेगळा मी कोण आहे? समर्थ देखील आत्मारामामध्ये दासाला तेच म्हणतात ना, त्याग निरूपणामध्ये, की अरे हे सगळं तुम्हाला देऊन टाक. त्या क्षणिक शिष्य म्हणतो, स्वामी दिलं. समर्थ हसून म्हणतात, अरे दिलं म्हणणारा तो कोण आहे? तो दे ना पहिले. महाराज देखील म्हणायचे की सर्वस्व देण्यापेक्षा मला केवळ स्व द्यावं. शरणागत होणं म्हणजे तो स्व देणं आहे, आपला तो मीपणा देणं आहे. आणि मी एकदा माझा मीपणा त्याला दिला की आपण आता तांदुळे कासया विनवाये, साई खडियाने काय प्रार्थावे सूत्रधाराते. तशी अवस्था होते. भगवंत नाचवेल तसं, सद्गुरू ठेवेल तसा, तो बोलवून घेईल तसा. सज्जनो, आपण जसे जसे आपल्या या मीपणाने रिकामे व्हायला लागतो ना, तशी तशी आपल्याला गुरुकृपेची अनुभूती येऊ लागते. किंबहुना गुरुकृपाच आपल्या या मीपणाला आपल्यातून विसर्जित करत असते, आपल्या अहंकाराला दूर करत असते. ही गुरुकृपा नित्य या अंतरंगामधून वाहण्यासाठी सगळ्यात मोठा अवरोध आहे आपला अहंकार, आपलं मीपण, मला राहून त्या भगवत दर्शनाची असलेली अभिलाषा. त्यामुळे दास होण्यामध्ये दुसरं प्रधान तत्व आहे की सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण. आणि शरण याचा अर्थ आपल्या या मीपणाची तिलांजली. मग आता दुसरा मार्ग आहे पिपीलिका मार्ग, मी जो आपणास सांगितला. मग आपण म्हणालो आम्ही कसं करावं? विहंगम मार्ग तर हे फार मोठ्यांचं काम आहे. गोस्वामीजींना जमलं, ब्रह्मानंदांना जमलं, कल्याण स्वामींना जमलं. तो कदाचित आपल्याला जमेल न जमेल, कारण आमचं असं आहे की आम्हाला सगळे आधार जवळपास पाहिजेत आणि मग म्हणायचं की गुरु तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही बरं. त्यामुळे तो विहंगम मार्ग आम्हाला जमेल न जमेल माहीत नाही. पिपलिका मार्गाच्या बद्दल काय म्हणणं आहे? काय करायला पाहिजे ते तुम्ही सगळं सांगितलं की द्विज पाहिजे, श्रुतीधारी पाहिजे, नित्य आचरण पाहिजे, ते सगळं ठीक आहे. परंतु नेमकं आम्ही काय करायचं? अशी एक गोष्ट आम्हाला सांगा की जी आम्ही करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, म्हणजे आम्ही भगवंताचे दास म्हणवण्याची योग्यता प्राप्त करू. कारण दास झाल्याशिवाय भगवंताला प्रिय होता येत नाही. गोस्वामीजी आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. सज्जनो, मोही भगत प्रिय संतत अस विचारी सुनु काग, काय बचन मन मम पद करे सु अचल अनुराग. तुम्हाला पॉइंट ऑफ ऍक्शन पाहिजे ना, नेमकं मी काय करायला पाहिजे ह्याचं उत्तर पाहिजे ना, तर हे उत्तर आहे त्याचं. गोस्वामीजी म्हणतात की माझा दास होण्यासाठी नित्य निरंतर एकच गोष्ट करा, शरीर, वचन आणि मनाने माझ्या चरणी अटळ प्रेम करा. बस. शरीर, वचन, मनाने माझ्या चरणी अटळ प्रेम करा. बघा, मी जी तुम्हाला सतत भक्ती रूपी किल्ली सांगतोय ना, त्याचे किती सुंदर सुंदर रंग आपल्याला गोस्वामीजी देत आहेत. शरीराने भगवंताच्या चरणी प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? हा देह भगवत सेवेमध्ये नित्य झिजवायचा. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे.
हा शरीर साधनेसाठी झिजवा, हे शरीर गुरुच्या सेवेमध्ये झिजवा, गुरुगृही चाललेल्या प्रत्येक उपक्रमामध्ये झिजवा. हे शरीर समर्पण भावनेने जे गरजू आहेत, ज्यांना मदतीची अत्यावश्यक गरज आहे, अशा लोकांच्या सेवेमध्ये झिजवा. आणि हे सगळं आपण रामाची सेवा करत आहोत या भावनेने करणं, हे शरीराने भगवंताच्या चरणी अटळ प्रेम करणं आहे. वचनांच्या आधाराने, या जिव्हेच्या आधाराने पहिली गोष्ट भगवंताचं नित्य नामस्मरण करा. ही जिव्हेच्या आधाराने भगवंताची केलेली फार मोठी सेवा आहे. शब्द जे उच्चाराल ते अमृतासारखे मधुर असू द्यात. ज्या शब्दांच्या आधाराने कधीच कोणाचं मन दुखवणार नाही, अशा पद्धतीने आपल्या शब्दांची रचना करा. आपण आपल्या या वाचेने कोणाच्याही निंदा करू नये, कोणाचेही दोष चरविच्चरण करू नयेत. हे झालं भगवंताची वाचेने अटळ प्रेम करणं. आणि भगवंताची मनाने सेवा करायची, याचा अर्थ सर्वात प्रथम हे मन नित्य भगवंताच्या स्मरणामध्ये ठेवायचं. येन केन प्रकारेनं आपलं हे चंचल मन जे नित्य विषयांमध्ये जात असतं, त्या प्रत्येक विषयामध्ये हरवणाऱ्या मनाला विवेकाने लगाम घालून पुन्हा माग खेचून घ्यायचं आणि त्याला भगवत चिंतनामध्ये लिप्त ठेवायचं. जसं एखादा कीर्तनकार हा पुन्हा पुन्हा समेवरती येतो, त्या पद्धतीने जरी आपण दृश्य जगामध्ये हरवलो मनाने, तरी पुन्हा पुन्हा समेवरती आपल्या गुरुच्या स्मृतींमध्ये यायचं. हे भगवंताचं मनाने केलेलं अटळ प्रेम आहे. आपण म्हणाल केवळ शरीराने केलं तर चालेल का? नाही. शरीर, वचन आणि मनाचा गुणाकार हा जेव्हा एक 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 अशा रीतीने होईल, तेव्हाच त्या एकाशी एकाकार आपल्याला होता येईल. त्यामध्ये जरा जरी अपूर्णांक असेल तरी देखील भगवत कृपेचा आपल्याला थोडासा अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळं जे काही करत आहोत ते सगळं आपला भगवंत पाहतोय. आणि या सगळ्यांमध्ये आपल्याकडून चुका होऊ शकतात. आम्ही जीव आहोत, आमच्याकडून चुका होतील. तर प्रत्येक ठिकाणी हरये नमः, हरये नमः आपल्या या महादेवाला, आपल्या या सद्गुरूला वारंवार विनवणी करायची की रामा, मला या सगळ्या अवस्थांमध्ये माझ्याकडून घडलेल्या समस्त अपराधांना तू क्षमा कर. अशा रीतीने शरीर, वचन आणि मनाने भगवंताच्या चरणी अटळ प्रेम करत राहणं. प्रभू रामचंद्र म्हणतात की हा सत्य सुगम, वेदादी द्वारा वर्णित परम निर्मल असा माझा निज सिद्धांत मी तुला माझ्या वाणीने सांगतोय. तो तू मनामध्ये घट्ट धरून ठेव. दुसरं काही नाही केलं तरी चालेल. सतत नित्य निरंतर आपलं मन, वचन आणि आपलं शरीर या तिघांच्याही कर्मांच्याकडं विवेकाने लक्ष ठेव आणि सतत बघत राहा की आपण भगवत सेवेमध्ये आहोत ना, आपण आपल्या रामाची सेवा करत आहोत ना, यामध्ये आपला कुठला स्वार्थ नाहीये ना. अशा रीतीने जर आपण आपल्या या तिन्ही गोष्टींना रामाच्या चरणी, आपल्या गुरुरायाच्या चरणी केंद्रित केलं ना सज्जनो, तर ते भजन तुम्हाला दास्यत्व प्रदान करतं. आणि असा दास हा भगवंताला विलक्षण प्रिय आहे. आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन हे तुम्हाला साधता येतं. ही तुम्हाला बुद्धी भगवंताने दिलेली आहे, परंतु आम्ही ती बुद्धी इतर गोष्टींमध्येच वाया घालवतो. खरं तर या बुद्धीच्या आधाराने असा निश्चय झाला पाहिजे, मन, वचन आणि शरीराने भगवंताचं होण्याचा. प्रभू रामचंद्र म्हणतात की भगतिहीन बिरंच की न होई, सब जीवहु सम प्रिय मोही सोई. प्रत्यक्ष उद्या तुम्हाला ब्रह्मदेवाचं देखील स्थान मिळालं, परंतु जर तुम्ही भक्तिहीन आहात, तुमच्यामध्ये भजनाचा अभाव आहे,
तर ठीक आहे, आता तुम्ही सगळे माझेच अंश आहात, त्यामुळं मला सर्वसामान्य इतर जीवांप्रमाणे तुम्ही देखील प्रिय आहात, जरी तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मदेव असला. म्हणजे काय की या देहाच्या आधाराने तुम्ही कितीही मोठे व्हा, लौकिकामध्ये कदाचित ब्रह्मदेवा इतके मोठे व्हा, परंतु जर तुम्ही भजनहीन असाल, भक्तिहीन असाल, प्रभू म्हणतात मला अशा जीवाची खरं तर कीव वाटते की या मानवी देहाच्या आधाराने एवढं मोठं स्थान मिळालं, परंतु तो भजन करू शकला नाही. आणि या उलट एखादा पापी अजामेळ असू दे, एखादी कुंटणखान्यामध्ये असलेली स्त्री असू दे, एखादी पिंगळा वेश्या असू दे, जरी हे देहाने नीच कर्मांमध्ये असले, नीच योनींमध्ये असले, परंतु अशा या सगळ्यांनी जी माझी भक्ती अत्यंत प्राणासारखी केलेली आहे, ज्यांनी अत्यंत मनापासून माझं भजन केलेलं आहे, असे नीच योनीमधले जीव देखील मला प्राणासारखे प्रिय आहेत. मला त्या ब्रह्मदेवाशी मतलब नाही जो भजनहीन आहे. सज्जनो, फार महत्वाचं सूत्र आहे जीवन जगण्यासाठी. आणि त्यामुळे भगवंत म्हणतो की असे जीव हे मला विशेष प्रिय का बरं नाही वाटणार. सुची सुशील सेवक सुमती, प्रिय कहू काही न लाग, श्रुती पुराण कह नीती असी, सावधान सुनुकाग. मला असा सेवक का बरं प्रिय वाटणार नाही जो नित्य निरंतर भजनामध्ये आहे. आणि वेद आणि पुराण तरी हीच नीती सांगतात ना. हे काग, तुला माझ्या अंतरंगाचा भाव कसा सांगू रे, तरी ऐक, सावधान होऊन ऐक, असं म्हणून प्रभू रामचंद्र आपल्या अंतरंगीचा जो भाव भुशुंडींना सांगत आहेत. सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.